धुरंधर, सिनालिओ कार्टेल, नोटबंदी, पाकिस्तान यात दोन माणसं कॉमन आहेत. अशी दोन माणसं जी भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होती, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होती. हे दोघं दिवसाला काही कोटींचा व्यवहार करायचे, पण त्यांचा इन्फ्लुएन्स पार ईस्ट आफ्रिकापर्यंत पोहोचला होता. पाकिस्तानी सरकारच्या आर्थिक नाड्या त्यांच्या हातात होत्या. या दोघांच्या शब्दाला किंमत होती. या दोघांचं आयुष्य श्रीमंतीत सत्तेच्या अवतीभोवती गेलं, पण शेवट झाला तो अगदी विचित्र. हे दोघं सख्खे जुळे भाऊ. एक भाऊ कसा मेला अजूनही गुढे. एक भाऊ कुठे आहे अजिबात बातमी नाही. ही गोष्ट दोन भावांची, काळं साम्राज्य उभारणाऱ्या खनानी ब्रदर्सची, जे धुरंधर मध्ये दिसले, जे भारत अमेरिकेच्या रडारवर आले, ज्यांचे हात अगदी मेक्सिकोच्या कार्टेल पर्यंत पोहोचलेले. पण हे मनी लॉन्ड्रिंग माफिया होते कोण, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 1947 साली फाळणी झाली. त्यावेळी गुजरातचे व्यापारी अब्दुल सत्तार खनानी यांचं कुटुंब गुजरातमधून कराचीला गेलं. अब्दुल खनानी यांनी कराचीच्या बोल्टन मार्केट रस्त्यावर फॉरेन एक्सचेंजचा व्यवसाय सुरू केला. इतर देशांचं परकीय चलन घेऊन त्याच्या बदल्यात ते पाकिस्तानी चलन द्यायचे. या व्यवसायात खनानी यांचा चांगला जम बसला होता. 2 मे 1961 ला खनानी यांना जुळी मुलं झाली, अल्ताफ आणि जावेद. सगळं पाकिस्तान त्यांना ओळखायचं, खनानी ब्रदर्स या एकाच नावाने. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय ताब्यात घेतला. वडिलांनी निर्माण केलेलं वर्चस्व आणखी भक्कम करायला सुरुवात केली. त्यावेळी कराचीमध्ये आणखी एका कुटुंबाची ताकद वाढत होती, कालिया फॅमिलीची. त्याचा मेन होता हनीफ कालिया. कालिया फॅमिली प्राइस बॉन्ड ट्रेडिंग मध्ये होती. प्राइस बॉन्ड ही पाकिस्तान सरकारची एक स्कीम होती, ज्यानुसार लोक एका ठराविक किमतीला बॉन्ड खरेदी करत होते. नंतर महिन्याच्या 1 तारखेला एक लकी ड्रॉ व्हायचा, ज्यात काही बॉन्डचा नंबर लागायचा. ज्यांचा नंबर येईल त्यांना सरकारकडून बक्षीस मिळायचं. या सगळ्यात हनीफ लोकांनी आधी विकत घेतलेले आणि नंतर विकायला काढलेले बॉन्ड खरेदी करायचा आणि त्या आणखी चढ्या भावाला विकून पैसे कमवायचा. या हनीफ कालियाचा मुलगा मुनाफ कालिया आणि खनानी ब्रदर्स हे एकाच वयाचे. या खनानी ब्रदर्सनी आपापसात वाद घातले नाहीत. त्यांनी कालिया फॅमिलीशी जुळवून घेतलं, कारण पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाल्यानंतर त्यांच्या अर्थव्यवस्थेला तेजी आली होती. फॉरेक्स एक्सचेंज मध्ये पैसा खेळायला लागला होता. खनानी ब्रदर्सला आपला बिझनेस वाढवायचा होता. त्यासाठी त्यांना चांगलं नेटवर्क हवं होतं, जे कालिया फॅमिलीकडे होतं. खनानी ब्रदर्स आणि मुनाफ कालिया यांनी एकत्र येऊन 1983-84 मध्ये एका कंपनीची स्थापना केली, ज्याला नाव देण्यात आलं KKI, खनानी अँड कालिया इंटरनॅशनल्स. परदेशातून येणारा पैसा पाकिस्तानी पैशांमध्ये कन्वर्ट करण्याचं काम KKI ने सुरू केलं. सुरुवातीला कंपनीचा वळी एवढा नव्हता, पण हळूहळू ते सगळ्या पाकिस्तानमध्ये पसरले. पाकिस्तानमधून कोणालाही, म्हणजे अगदी मजुरापासून बड्या व्यापाराला आणि अर्थात गुन्हेगारांना UAE, UK, US, कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियात कुठेही पैसे पाठवायचे असतील तर KKI कडून हे काम हमखास व्हायचं. पुढे अल्ताफ खानानी दुबईला गेला. तिकडे त्यांना आपलं नेटवर्क उभं करायला सुरुवात केली. जावेद आणि मुनाफ कालिया कराचीमध्ये बसून सगळा बिझनेस ऑपरेट करायचे, तर अल्ताफ दुबईमधून. दुबई, US, कॅनडामध्ये KKI चे तगडे मेंबर होते. बँकांपेक्षाही ते लवकर पैसे पोचवायचे. त्यामुळं अनेक लोक, खास करून 2 नंबरच्या धंद्यावर असलेले लोक, बँकांपेक्षा जास्त विश्वास KKI वर ठेवायला लागले. परिस्थिती अशी होती की 90च्या दशकापर्यंत पाकिस्तानच्या फॉरेक्स मार्केटचा 40% हिस्सा KKI रन करत होती. बाहेरून सगळ्यांना नॉर्मल बिझनेस वाटत असला तरी मुळात हे सगळं ऑपरेट व्हायचं एका सिस्टीम मधून, अर्थात हवाला सिस्टीम मधून. हवालाचा वापर करून खनानी ब्रदर्सनी प्रचंड पैसा कमवला. काही न्यूज रिपोर्ट्सनुसार दुबईचं अल झारुनी एक्सचेंज सुद्धा खनानी ब्रदर्स सोबत काम करायचं. सगळं काही सेट होतं आणि अशातच या भावांच्या आयुष्यात एंट्री झाली कंपनीची, डी कंपनीची. 93च्या मुंबई स्फोटानंतर दाऊद भारतातून गायब झाला. सुरुवातीला तो दुबईमध्ये जाऊन लपला, पण नंतर ISIच्या मदतीनं दाऊद पाकिस्तानच्या कराचीत गेला. दाऊदकडे ढीक पैसा होता. तो स्वतः पाकिस्तानात असला तरी कंपनी चालवण्यासाठी त्याला जगभर पैसा पुरवणं गरजेचं होतं. त्याची हीच गरज पूर्ण केली खनानी ब्रदर्सने. दाऊदकडे पैसा होता, खनानी ब्रदर्सकडे नेटवर्क. यातूनच एक नवीन कंपनी सुरू झाली, खनानी MLO. फुल फॉर्म सांगायचा तर खनानी मनी लॉन्ड्रिंग ऑर्गनायझेशन. या ऑर्गनायझेशनची ताकद कराची, दुबई, टोरंटो आणि ईस्ट आफ्रिकापर्यंत पोहोचली होती. या ऑर्गनायझेशनचं मेन काम होतं अल कायदा,
जैश, एलईटी यांचे अकाउंट सांभाळणं आणि दाऊदचा पैसा जगभरात पोहोचवणं, खास करून भारतात हे सगळे ऑपरेशन सांभाळायचे खनानी ब्रदर्स. अमेरिकन ट्रेजरीच्या अहवालानुसार हे दोन्ही भाऊ दरवर्षी 14 ते 16 अब्ज डॉलर्स पर्यंत मनी लॉन्ड्रिंग करत होते. पण त्यांची वाढती ताकद, आर्थिक साम्राज्य आणि त्याच्या जोरावर राजकारणात मिळालेलं स्थान यामुळं खनानी ब्रदर्स भारत आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या चांगलेच रडारवर होते. झालं असं होतं, दाऊदच्या आदेशावरून खनानी ब्रदर्सने भारत पोखरायला सुरुवात केली होती. मार्ग होता बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई करणं. खनानी ब्रदर्सनी पाकिस्तानमध्ये बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई सुरू केली. या नोटा एवढ्या खऱ्या होत्या की एटीएम सेन्सरही त्यांना पकडू शकत नव्हता. या नोटांची प्रिंटिंग पाकिस्तानमध्ये व्हायची. मग या नोटा नेपाळ, बांगलादेश, दुबई आणि नंतर भारतात ट्रान्सफर केल्या जायच्या. नेपाळ मार्गे सीमेवरच्या भारतीय गावांमध्ये या नोटा पोहोचवल्या जायच्या आणि त्यानंतर त्या भारतीय चलनात यायच्या. चलन मोठ्या प्रमाणात बाजारात यायला लागलं की भारतात महागाई वाढायची, रुपया कमजोर व्हायचा. मुळात यांचा उद्देश एकच होता, भारताच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळं करणं. दरवर्षी पाकिस्तानमधून 1500 ते 2000 कोटी रुपयांचं बनावट भारतीय चलन भारतात येत होतं, अर्थात खनानी ब्रदर्समुळेच. काही बातम्यांनुसार ब्रिटिश कंपनी डिलारूनं खनानी ब्रदर्सला मदत केली होती. तीच कंपनी जी अनेक देशात नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद आणि प्रिंटिंग प्लेट्स पुरवते. त्यांच्याशी असलेल्या कॉन्टॅक्टमधूनच भारतीय नोटांच्या प्लेट्स खनानी ब्रदर्सकडे गेल्या आणि त्यांनी बनावट नोटांची छपाई सुरू केली. ही गोष्ट समोर आल्यावर सीबीआय आणि एनआयएने खनानी ब्रदर्सवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. पण आणखी दोन यंत्रणा सुद्धा अलर्टवर होत्या, अमेरिकेची FIA आणि DEA. अमेरिकेचं या दोन भावांवरचं लक्ष वाढलं होतं, कारण हे दोघं एल चॅपोच्या सिनालिओ ड्रग कार्टेलला मदत करायचे. इकडं अमेरिका हात धुवून मेक्सिकन ड्रग लॉर्ड्सच्या मागे लागली होती आणि सगळ्यात मोठ्या कार्टेल बॉसशी खनानी ब्रदर्सशी थेट कॉन्टॅक्ट होता. अंमली पदार्थांच्या तस्करी त्यांनी हवालाचा पैसा आणला. आधी पाकिस्तानी लष्कर, मग पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा, मग पाकिस्तानी सरकार, अशी सगळी कनेक्शन्स खनानी ब्रदर्सने उभी केली. त्यांची पोच हिजबुल्ला आणि तालिबान सारख्या दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचायलाही वेळ लागला नाही. अशातच आलं 2008 हे वर्ष. जगात आर्थिक मंदीची सुरुवात झाली होती. सगळेच देश मंदीच्या सावटाखाली होते, ज्यात पाकिस्तान सुद्धा होता. त्यावेळी पाकिस्तानचं सगळं फॉरेक्स एक्सचेंज हवालामार्फत देशाबाहेर जायला लागले, ज्यामुळे डॉलर मजबूत व्हायला लागला आणि पाकिस्तानी रुपया आणखी कमजोर. त्यावेळी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला खनानी ब्रदर्सवर संशय आला आणि त्यांनी अमेरिकेच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या माध्यमातून खनानी ब्रदर्सच्या ऑफिसवर छापे मारले. KKIला पाकिस्तानमध्ये बॅन केलं. अल्ताफ, जावेद आणि मुनाफ कालिया तिघांनाही अटक केली. पण ही अटक काय जास्त काळ टिकली नाही. मार्च 2012 मध्ये तिघही जेलमधून सुटले. मग परत आपली मनी लॉन्ड्रिंग ऑर्गनायझेशन सुरू केली. त्यासाठी अल्ताफ परत दुबईला गेला आणि जावेद पाकिस्तानमधूनच सगळ्या गोष्टी ऑपरेट करत राहिला. अल्ताफने इंटरनॅशनल लेवलला आपली ताकद प्रचंड वाढवली. त्यामुळे पुन्हा DEA आणि 5 आईज अलायन्सने अल्ताफला घेरायला सुरुवात केली. DEA एजंट्सनी स्मगलर बनून अल्ताफशी कॉन्टॅक्ट केला. DEAने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली. मोठ्या प्रमाणात काळा पैसा व्हाईट करायचा आहे असं सांगितलं. आकडे मोठे होते, त्यामुळे अल्ताफ अलगद जाळ्यात अडकला. अल्ताफने तो पैसा व्हाईट करून दिला, पण DEAने त्याला ट्रॅक केलं आणि त्याच्या विरोधात पुरावे गोळा केले. अल्ताफ पुरता अडकला याची जाणीव झाल्यावर DEA एजंट्सनी त्याला अजून एक डील करायला बोलवलं. ठिकाण ठरलं पनामा. सप्टेंबर 2015 मध्ये अल्ताफ पनामा विमानतळावर उतरला आणि त्याच वेळी त्याला अटक करण्यात आली. मग त्याला अमेरिकेच्या मियामीच्या जेलमध्ये 68 महिन्यांसाठी ठेवण्यात आलं. इथूनच सुरुवात झाली खनानी ब्रदर्सच्या विनाशाची. मग नोव्हेंबर 2016 मध्ये आणखी एक घटना घडली, ज्यानंतर खनानी ब्रदर्स पूर्णपणे संपले. 8 नोव्हेंबर 2016ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात नोटबंदीची घोषणा केली. तेव्हा जसा भारताला धक्का बसला, त्यापेक्षा जास्त धक्का बसला खनानी ब्रदर्सला. कारण जावेद खनानीकडे 1000 आणि 500च्या करोडो रुपयांचा खोट्या नोटांचा स्टॉक होता. हा स्टॉक भारतात पाठवला जाणार होता, पण नोटबंदीमुळे एका रात्रीत हा स्टॉक रद्दी झाला. या फेक पैशांमध्ये डी कंपनीसह इतर इंटरनॅशनल गँगचा पैसा होता, ज्यामुळे जावेदवर दबाव वाढत गेला आणि मग आला 4 डिसेंबर 2016 हा दिवस,
जावेद कराचीच्या अंडर कन्स्ट्रक्शन सायमा टॉवरच्या 8व्या मजल्यावर कुणाची तरी वाट पाहत होता आणि काहीच वेळात त्यानं खाली उडी मारून स्वतःला संपवलं. नोटबंदीमुळे त्याच्या धंद्याला मिळालेला धक्का तो सहन करू शकला नाही. असं म्हणलं जातं की खानानी इमारतीच्या 8व्या मजल्यावरून स्वतःहून पडला नाही, तर त्याला फेकलं गेलं. तो आधी लाईटच्या तारांना आदळला, नंतर जमिनीवर पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पण त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कोडं आजही कायम आहे. त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे त्याचा मृत्यू फक्त अपघात होता. तर डी कंपनीचा दबाव, इंटरनॅशनल टोळ्यांची मागणी आणि पाकिस्तानी राजकारणात त्याचा वाढलेला हस्तक्षेप यामुळं त्याची सुपारी दिली होती अशी चर्चा आजही कायम आहे. पण नोटबंदीनंतर महिनाभराच्या आत जावेद खानानीचा मृत्यू झाल्यानं लिंक अननोन इंडियन मेनशी सुद्धा जोडली गेली होती. 2020 मध्ये अल्ताफ खानानी जेलमधून सुटला, पण त्यानंतर बातम्यांमधून चर्चेतून पूर्ण गायब झाला. तो कुठे आहे याचं उत्तर सहज सापडत नाही. दोन्ही भावांची ताकद संपली, उरले ते फक्त त्यांच्या साम्राज्याचे किस्से आणि त्यांच्या शेवटाचं गूढ.